जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे, दफावर थापतून तुळ्याचा, दफावर थापतून तुळ्याचा, दफावर थापतून तुळ्याचा, दफावर थापतून तुळ्याचा, शाहीराम महाराजाचा शिवाजी राजांचे गाते गुणगान, शिवाजी राजांचे गाते गुणगान, शिवाजी राजांचे गाते गुणगान। शिवबा जन्मायचं असेल तर आपण जिजाऊ हो अशी हाक देत पिंपरी चिंचवडमधील संजीवनी महिला शाहीर पथकाचा डफ महाराष्ट्रभर घुमतोय। पोवाडा सादरीकरणातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत या महिला शाहिरांनी वीररसातून नवी ऊर्जा देऊन ते सध्या समाज प्रबोधन करतात। महाराष्ट्र शाहीर परिषदेचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध शाहीर योगेश म्हणजेच दिवाकर नारायण भिष्णुरकर यांच्या प्रेरणेतून त्यांची कन्या शाहीर ऋषाली कुलकर्णी यांनी 2010 मध्ये शिवबा जन्मायचं असेल तर आपण जिजाऊ हो या ध्येयानं प्रेरित होऊन संजीवनी महिला शाहीर पथक स्थापन केला। घरातील कामाची जबाबदारी, नोकरी, व्यवसाय सांभाळून या पथकातील महिला पारंपरिक कला जोपासत ती वृद्धिंगत करतात। शाहिरीतून समाज प्रबोधनाचं काम गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे। यातून मिळणाऱ्या निधीतून प्रशिक्षण शिबिर, बाल शिबिर, महिला शाहीर पुरस्कार, 10वी पास बाल शिबिर, विद्यार्थ्यांचा सत्कार असे उपक्रम देखील त्यांच्यातर्फे राबवले जातात। या पथकानं आजवर महाराष्ट्रभर महिला पारंपरिक कला जोपासत 350हून अधिक कार्यक्रम केले। नमस्कार, मी सौ शाहिदा वनिता मोहिते, संजीवनी महिला शाहिरी पथकाच्या अध्यक्षा। संजीवनी महिला शाहिरी पथक महाराष्ट्रातील महिलांचे एकमेव शाहिरी पथक। महिलांचे शाहिरी पथक याचा अर्थ असा की केवळ महिलांचे सादरीकरण त्यामध्ये होत असतं। पुरुष शाहीर यांची मक्तेदारी मोडीत काढून आमचे गुरु कैलासवासी शाहीर योगेश यांनी 2010 साली महिला शाहिरी घडाव्यात या उद्देशाने आम्हा सर्व महिलांना शाहिरीचं प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर संजीवनी महिला शाहिरी पथकाची स्थापना झाली। आमचे गुरु कैलासवासी शाहीर योगेश यांच्या प्रेरणेने त्यांनी सर्वांना आम्हाला शाहिरी शिकवली। आम्हीच नाही तर आमच्या बरोबर आमच्या मुलांनाही त्यांनी घडवलं आणि मुलांच्या साथीने आम्ही आमच्या घरामध्ये सर्व वातावरण शाहिरीमय झालं आणि त्यातून हे शाहिरीचं पथक स्थापन झालं। पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, परंपरा ही आमची, पहा चाळून पाने आपल्या इतिहासाची। हे असं आपण नेहमी म्हणतो, पण आजकालची परिस्थिती काय झाली आहे की या मोबाईलमुळं किंवा टीव्ही बघण्यामुळं किंवा कॉम्प्युटरमुळं मुली किंवा आपले आजची जी पिढी आहे ही त्याच्या आहारी गेल्यासारखी वाटते। तर तेवढ्यासाठी आमचं हे संजीवनी महिला शाहिरी पथक आहे, हे समाज प्रबोधनातून या मुलांपर्यंत कसं पोहोचू आणि त्यांच्यावरती संस्कार कसे करू हे विचार आम्ही सातत्यानं करत असतो। मग यामध्ये महिलाच का आहेत तर अगदी पूर्वी झाशीच्या राणीपासून मध्ये आपण पाहिलं तर कल्पना चावला आहेत, आपल्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहेत, अशा अनेक महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होऊन गेल्या। त्यांची परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत, ते युवा पिढीपर्यंत, ते तरुणींपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला करायचंय आणि त्याच्यातूनच हे समाज प्रबोधन व्हावं असं आम्हाला वाटतं। आणि म्हणून या पथकाच्या माध्यमातून, या पोवाड्याच्या माध्यमातून, या देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच हा प्रसार करत असतो आणि तो करत राहू। शाहिरीमधील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत सर्व महिला समाज प्रबोधन करण्याचं काम करतात। नवीन पिढीला आपल्या देशाचा इतिहास समजून देण्याचं काम या महिला शाहिरा करतात। त्यांच्या कार्याला आमचा सलाम। छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, जय जयकार। शिवानी धमाल, न्यूज 18 लोकल, पुणे। छत्रपती शिवरायांचा, जय जयकार, जय जयकार। नवी स्वराज्याचे तोरण, नवी स्वराज्याचे तोरण